ओके, तर या ठिकाणी लक्ष द्या. आपण मागच्या लेक्चरमध्ये वन शॉट लेक्चर आपण घेत आहोत रोटेशनल डायनामिक्स, रोटेशनल डायनामिक्स नाही, कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनचा आपण वन शॉट लेक्चर घेत आहोत. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण बराच पार्ट बघितला होता. त्याच्यानंतर आपण मोनो ॲटॉमिक गॅस, पॉली ॲटॉमिक गॅस आणि डायटॉमिक गॅस आपण इथपर्यंत आलतो. ओके, मेयर्स रिलेशन बघितलं होतं. त्याच्यानंतर इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर बघितलं होतं, VRMS स्पीड बघितली होती, प्रेशर बघितलं होतं आणि आयडियल गॅसचं आपण इक्वेशन बघितलं होतं. So these are the things which we have discussed in our last lecture. So today we are going to learn the onwards parts of the kinetic theory of the gases and the radiation. चला सर्वांनी टायटल लिहायचं सर्वांना, absorption, reflection and the transmission of heat radiation. Absorption शिकलो होतो ना आपण 12वी मध्ये, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशन. ओके, एकदम सोपा पार्ट आहे, थोडा थियोरेटिकल पार्ट आहे. ट्रान्समिशन, एक मिनिट, ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशन. ओके, हा एकदम इझी पार्ट आहे, बट थोडा कन्सेप्च्युअल पार्ट आहे. बघा या पार्ट मध्ये काय आहे, एखादा ऑब्जेक्ट असेल, त्याच्यावर समजा तुम्ही एखादा लाईट असेल किंवा एखादी एनर्जी असेल, ती समजा तुम्ही या ठिकाणी इन्सिडेंट केलेली आहे. तर यामधला काही पार्ट काय होतो बघा, रिफ्लेक्ट होतो. काही पार्ट काय होतो, रिफ्लेक्ट होतो. काही पार्ट याच्यामध्ये काय होतो, या ऑब्जेक्ट मध्ये ऍब्सॉर्ब होतो आणि काही पार्ट या ऑब्जेक्ट मधून काय होतो, ट्रान्समिट होतो. लक्षामध्ये. ओके, समजा आपण क्यू अमाऊंट ऑफ एनर्जी या ठिकाणी इन्सिडेंट करत आहोत या ऑब्जेक्ट वर. समजा कन्सिडर करा की आपण एक स्पेरिकल बॉल घेतलेला आहे किंवा एक लोखंडी किंवा स्पेरिकल ऑब्जेक्ट घेतलेला आहे. ठीक आहे, आयन स्पेरिकल ऑब्जेक्ट आपण घेतलेला आहे, याच्यावर क्यू अमाऊंट ऑफ एनर्जी इन्सिडेंट होत आहे. तर याच्यामधली समजा क्यू ए अमाऊंट ऑफ एनर्जी काय होते, क्यू ए अमाऊंट ऑफ एनर्जी या ठिकाणी रिफ्लेक्ट होईल, ऍब्सॉर्ब बाहेर नाही येणार ना, ऍब्सॉर्ब तर बॉडीमध्ये होईल ना, बरोबर आहे. तर क्यू ए अमाऊंट ऑफ एनर्जी या ठिकाणी काय झालेली आहे, क्यू आर अमाऊंट ऑफ एनर्जी रिफ्लेक्ट झालेली आहे. त्याच्यानंतर क्यू ए अमाऊंट ऑफ एनर्जी ऍब्सॉर्ब झाली आणि क्यू टी आर अमाऊंट ऑफ एनर्जी या ठिकाणी ट्रान्समिट झालेली आहे. याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी काही होणार आहे का, ऑफकोर्स नाही होणार आहे, बरोबर आहे. या तीन गोष्टी या ठिकाणी घडणार आहेत. तर असं मला म्हणता येईल का राजांनो, या ठिकाणी क्यू इक्वल्स टू क्यू ए प्लस क्यू आर प्लस क्यू टी आर, असं मी म्हणू शकतो. यस राम, ऐसे मैं बोल सकता हूँ ना. ओके, अगर हम यहाँ पर Q से डिवाइड करें तो 1 इक्वल्स टू क्या आता है, क्यू ए अपॉन क्यू प्लस क्यू आर अपॉन क्यू एंड क्यू टी आर अपॉन ये क्यू आता है. तो अभी हम इसका नामकरण करेंगे. आपको सबको पता है, ते तुम्हाला हे माहिती आहे ना, बारशाचा कार्यक्रम असतो. ओके, त्या ठिकाणी काय होतं, त्या कार्यक्रमामध्ये मुलाचं किंवा मुलीचं नाव ठेवलं जातं. तसंच या ठिकाणी आता क्यू ए अपॉन क्यू ला काय म्हणायचं, क्यू आर अपॉन क्यू ला काय म्हणायचं आणि क्यू टी आर अपॉन क्यू ला काय म्हणायचं. एक आपण वेगळे नाव दिलेले आहेत. तर या ठिकाणी काय मग वेगळे नाव दिले तर वेगळे सिम्बॉल पण येतील. तर बघा या ठिकाणी आपण याला ए म्हणलेलं आहे, याला आपण आर म्हणलेलं आहे. आता ए नंतर बी लिहायचं नाही, हा नसता एबीसी लिहिता तुम्ही. तर ए आर आणि याला आपण काय म्हणलेलं आहे, याला आपण टी आर म्हणलेलं आहे. अँड दिस इज इक्वल्स टू द 1 means a plus r plus tr equals to 1. आता या ठिकाणी a काय असतो, यस कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, r काय असतो, कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन आणि tr काय असतो, कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन. यस राम, व्हेरी गुड, कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, यस व्हेरी गुड. ओके, तर या ठिकाणी मी तुम्हाला लिहून देतो, कारण नोट्स आपल्या डायरेक्ट प्रिंटेड होणार आहेत. प्रिंटेड म्हणजे डायरेक्टली तुमच्यापाशी पोहोचणार आहे. त्याच्यामुळे या 12 बानगडी काय आहेत मी तुम्हाला लिहून देतो आणि त्या वेगळ्या पेन मध्ये, रेड पेन तुम्हाला लिहून देतो. माईक बंद करा, माईक बंद करा. श्रावणी माईक बंद कर. हा, तुमच्याकडे जास्त हवा वगैरे सुटली असेल तर मग माईक ऑन करू नका. क्वेश्चन विचार असेल तर मग कमेंट मध्ये टाईप करा. हा, एकदम व्यवस्थित आवाज येत असेल तेव्हाच क्वेश्चन विचारा. ओके, हा, वेर या ठिकाणी बघा काय आहे, क्यू काय आहे, स्टार्टिंगला आपण क्यू म्हणजे टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन्सिडेंट, बरोबर आहे. टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी, अमाऊंट ऑफ एनर्जी, एनर्जी इन्सिडेंट. या ऑब्जेक्टवर टोटल एनर्जी किती इन्सिडेंट झालेली आहे,
क्यू अमाऊंट ऑफ. आता या ठिकाणी क्यू आर काय आहे? क्यू आर इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिफ्लेक्टेड. अमाऊंट ऑफ एनर्जी रिफ्लेक्टेड. ओके. हा, त्याच्यानंतर या ठिकाणी क्यूटी काय आहे? क्यूटीआर काय आहे? कोण सांगेल का? आणि त्याच्यानंतर क्यू ए काय आहे? ओके, बघा क्यूटीआर काय आहे? यस, अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्समिटेड. ट्रान्समिशन. यस, व्हेरी गुड. आणि क्यू ए? अमाऊंट ऑफ एनर्जी ऍब्सॉर्ब. यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर या ठिकाणी क्यूटीआर अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्समिटेड, आणि या ठिकाणी डबल टी करायचं, आणि त्याच्यानंतर क्यू ए येईल अमाऊंट ऑफ एनर्जी. आता थोडं फास्ट मध्ये लिहितो मी. ओके, या ठिकाणी येईल ऍब्सॉर्ब. लक्षामध्ये. हा, त्याच्यानंतर आपण ए बघितलाय, आर बघितलाय, टी बघितलाय. तर इकडे मी लिहून देतो कारण सगळं तुम्हाला माहित पाहिजे. ए म्हणजे असतो कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. ओके, कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शनला दुसरं नाव काय रे? कुणाला माहित आहे का? त्याच्यानंतर हा आहे कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शनला पण दुसरं नाव आहे. आणि टी आर कोएफिशियंट ऑफ, यस, काय आहे? ट्रान्समिशन. ओके, ते अमाऊंट ऑफ क्यू ए म्हणजे अमाऊंट ऑफ हीट ऍब्झॉर्ब होतं, आणि ए म्हणजे कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन होतं. तर याचे दुसरे पण नाव आहेत, कुणाला माहित आहे? तर बघा, कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शनला आपण काय म्हणू शकतो? ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर पण म्हणू शकतो, किंवा ऍब्सॉर्प्टिव्हिटी पण म्हणू शकतो. त्याच्यानंतर कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शनला आपण रिफ्लेक्टन्स पण म्हणू शकतो. फक्त लक्षात असू द्या, जर समजा तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्टन्स फाइंड आउट करायला सांगितलं, तर कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे स्मॉल आर फाइंड आउट करा. लक्षामध्ये. जर समजा तुम्हाला या ठिकाणी ऍब्सॉर्प्टिव्हिटी फाइंड आउट करायला सांगितलं, तर कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन फाइंड आउट करा, किंवा ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर जर फाइंड आउट करायला सांगितलं, तर ही स्मॉल ए ला फाइंड आउट करा. आणि त्याच्यानंतर कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशनला आपण म्हणतो ट्रान्समिटन्स. याला आपण काय म्हणतो? दुसरं नाव काय आहे याला? ट्रान्समिटन्स. आता ट्रान्समिटन्स फाइंड आउट करायचं आहे, तर इकडं आपलं करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये जाऊ नका. हे केटीजी मधला पॉइंट आहे, पार्ट आहे ट्रान्समिटन्स. ओके, तिकडे इंडक्टन्स आहे वगैरे. तर आता ट्रान्समिटन्स म्हणजे मुलांना वाटतं की यार तिकडला पार्ट असेल, बट नाही, इकडला पार्ट आहे. लक्षामध्ये सर्वांच्या? ओके, तर हा पार्ट आपला झालेला आहे पूर्ण. त्याच्यानंतर आता या ठिकाणी हे जे रेशिओज आहेत कोणकोणते? कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, किंवा ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर, किंवा ऍब्सॉर्प्टिव्हिटी. त्याच्यानंतर कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन किंवा ट्रान्समिटन्स. तर हे जे कोएफिशियंट आहेत, हे तिन्ही पण जे कोएफिशियंट आहेत ते कोएफिशियंट डायमेन्शनलेस आहेत. ओके, मग या ठिकाणी तुम्ही एक लाईन लिहू शकता. एकदा पेन चेंज करून घेतो, रेड वाला घेतो. बघा, या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकता? बघा, एक स्टार वाला पॉइंट किंवा आपला डबल एरोचा पॉइंट. ए आर and TR, these are the dimensionless quantities. Dimensionless and unitless. याला युनिट वगैरे नसतं. ओके, युनिटलेस क्वांटिटीज. लक्षामध्ये? ओके, आता या ठिकाणी काही आपण कंडिशन्स बघणार आहोत याच्यामध्ये. बघा, लक्ष द्या. मला वाटतं ब्लॅक पेन आपण यूज करायला पाहिजे का? हा वाला, तर व्हाईट बॅकग्राऊंड आहे, तर ब्लॅक पेन पण पाहिजे याच्यामध्ये. बघा, या ठिकाणी आता आपण काही कंडिशन्स बघणार आहोत याच्यामध्ये. स्टार वाला पॉइंट करतो या ठिकाणी. जर समजा आर इक्वल्स टू, म्हणजे कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन इक्वल्स टू 0 असेल, आणि कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इक्वल्स टू 0 असेल. समजा एखाद्या ऑब्जेक्टवर जर इन्सिडेंट एनर्जी किंवा रेडियंट एनर्जी इन्सिडेंट होते किंवा अमाऊंट ऑफ, तर त्या ठिकाणी रिफ्लेक्शन 0 असेल आणि ऍब्सॉर्प्शन 0 असेल, तर टोटल एनर्जी काय होणार आहे? ट्रान्समिट होणार आहे. तर कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इक्वल्स टू काय असतं? 1 असतं. तर अशा ऑब्जेक्टला काय म्हणायचं? परफेक्ट ट्रान्समीटर म्हणायचं. याला काय म्हणायचं? परफेक्ट ट्रान्समीटर. म्हणजे यार ऑफकोर्स म्हणू शकतो आपण, कारण की पूर्ण अमाऊंट ऑफ एनर्जी काय व्हायला या ठिकाणी
ट्रान्समिट व्हायला तर याला आपण परफेक्ट ट्रान्समिटर म्हणू शकतो. जर या ठिकाणी R इक्वल्स टू 1 असला असतं, A इक्वल्स टू 0 असला असतं आणि TR इक्वल्स टू 0 असला असतं, तर अशा ऑब्जेक्टला आपण काय म्हणलं असतं, परफेक्ट रिफ्लेक्टर म्हणलं असतं. आणि समजा A इक्वल्स टू 1 असेल, R इक्वल्स टू 0 असेल आणि TR इक्वल्स टू 0 असेल, तर अशा ऑब्जेक्टला आपण काय म्हणलं असतं, परफेक्ट यस असं म्हणलं असतं. ओके, आता मी एकच पॉईंट लिहून दिलेला आहे, बाकीचे 2 पॉईंट आहेत तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. ओके, किंवा लक्षात ठेवायचे आहेत, कारण की कॉमन सेन्स ही गोष्ट आहे, प्रत्येकाला लक्षात येणारच आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे आपला आहे डायअथर्मनस ऑब्जेक्ट म्हणजे काय आणि अथर्मनस ऑब्जेक्ट म्हणजे काय. बरोबर आहे. हा, तुम्हाला सांगता येईल का डायअथर्मनस सबस्टन्स म्हणजे काय? विसरून गेले आणि हा ऐकलं तर होतं ना 12वीला? हो सर. हा, डायअथर्मनस, एक मिनिट याला मी रब करतो. डायअथर्मनस रेडिएशन पास होतात त्या सबस्टन्स मधून. Heat radiation pass through the substance. हा, त्या सबस्टन्सला आपण काय म्हणतो, डायअथर्मनस म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे a substance which can allows the radiation pass through that object is called as the diathermalous substance. म्हणजे मॅथमॅटिकल भाषेमध्ये, आता ही झाली थेरोटिकल डेफिनेशन. मॅथमॅटिकल भाषेमध्ये सांगायचं गेलं तर या ठिकाणी कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन जो असतो तो नेव्हर या ठिकाणी 0 असतो. म्हणजे 0 कधीच असू शकत नाही. म्हणजे काही ना काही अमाऊंट ऑफ एनर्जी या ठिकाणी काय होते, ट्रान्समिट होते. ओके, अमाउंट ऑफ एनर्जी काय होते, ट्रान्समिट. म्हणजे याची डेफिनेशन काय येईल, अ सबस्टन्स थ्रू व्हिच अ हीट रेडिएशन कॅन पास इज नोन ॲज द डायथर्मलस सबस्टन्स. ओके, लक्षामध्ये. म्हणजे डायथर्मस बॉडी नायदर अ गुड ऍब्झॉर्बर और नॉर अ गुड रिफ्लेक्टर, आपण त्याला असं म्हणू शकतो. वैष्णवी, अ मीडियम थ्रू व्हिच हीट एनर्जी इज पास्ड. व्हेरी गुड वैष्णवी, यस, करेक्ट डेफिनेशन. लक्षामध्ये. आता डायरेक्टली मी TR इज नॉट इक्वल टू 0 लिहून दिले. याचा अर्थ काय होते बघा, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन नेव्हर 0. म्हणजे या ठिकाणी असं कधीच होऊ शकत नाही की ट्रान्समिशन 0 व्हायलंय, असं होऊ शकत नाही. ट्रान्समिशन काही ना काही या ऑब्जेक्ट मधून व्हायलंय, किंवा अमाऊंट ऑफ एनर्जी इन्सिडेंट होत असेल तर काही ना काही अमाऊंट ऑफ एनर्जी जर पास होत असेल त्या ऑब्जेक्ट मधून, तर या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो, डायथर्मलस सबस्टन्स म्हणतो. आणि एखादा समजा डायथर्मलस सबस्टन्स असेल तर आपण त्याला असं म्हणू शकतो, इट इज नॉर किंवा नायदर, इट इज नायदर गुड ऍब्झॉर्बर, कारण की एनर्जी ट्रान्समिट व्हायला, अँड इट इज, किंवा इट इज म्हणण्यापेक्षा नॉर म्हणा, या ठिकाणी नॉर करतो, नॉर गुड ऍब्झॉर्बर आणि नॉर गुड रिफ्लेक्टर येईल. लक्षामध्ये. कारण की एनर्जी जर ट्रान्समिट होत असेल तर तो रिफ्लेक्टर नाहीये आणि परफेक्ट ऍब्झॉर्बर नाहीये किंवा गुड नाहीये. ओके, लक्षामध्ये. आपल्या हायलाइटरला काय झालं, आला हायलाइटर. ओके, तर हे झालं डायथर्मलस सबस्टन्स. आता डायथर्मलस सबस्टन्सेस कोणकोणते आहेत याचं एक्झाम्पल, ज्याच्यामधून हीट पास होऊ शकते, रेडियंट एनर्जी पास होऊ शकते, असे सबस्टन्सेस कोणकोणते आहेत बरं? ग्लास आहे, कॉर्ड्स आहे, ऑक्सिजन आहे, हा येस, एअर आहे, एअर मधून पण रेडिएशन पास होतात, त्याच्यामुळे हे पण काय येईल, डायथर्मलस सबस्टन्स येईल. ओके, लक्षामध्ये सर्वांच्या. वैष्णवी, यस, आयोडीन आहे, H2 आहे, यस, ज्याच्यामधून पास होतात आपण त्याला काय म्हणतो, डायथर्मलस सबस्टन्स म्हणतो. राईट, याचे एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहून देतो. डेफिनेशन लिहून दिलं नाही बरं, डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवा. ओके, एक्झाम्पल आहे बघा, ग्लास आहे, ग्लास मधून पास होतात. त्याच्यानंतर ड्राय एअर आहे, ड्राय एअर मधून रेडिएशन पास होतात. ओके, त्याच्यानंतर ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन गॅस मधून पण रेडिएशन पास होतात. भरपूर सारे असे एक्झाम्पल आहेत. सोडियम क्लोराईड आहे, हायड्रोजन आहे, हवेमधले जेवढे गॅसेस आहेत, नायट्रोजन आहे, हवेमधले जेवढे गॅसेस आहेत त्याच्यामधून काय होतात, रेडियंट एनर्जी पास होते, ट्रान्समिट होते, त्याच्यामुळे आपण त्याला म्हणतो डायथर्मलस सबस्टन्स म्हणतो. ओके, लक्षामध्ये सर्वांच्या. चला पेन चेंज करू देतो. त्याच्यानंतर आता आपण शिकणार आहोत ओपॅक ऑब्जेक्ट काय असतात, आणि ओपॅक ऑब्जेक्टलाच आपण काय म्हणतो, अथर्मलस सबस्टन्स म्हणत असतो. येथे लक्षामध्ये. ओके, तर डायरेक्टली मी या ठिकाणी लिहितो अथर्मलस सबस्टन्स लिहितो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, या ठिकाणी अथर्मलस सबस्टन्स. अथर्मलस सबस्टन्स म्हणजे काय, ज्याच्यामधून रेडियंट एनर्जी पास होत नाही, याच्या अपोजिट. म्हणजे कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इक्वल्स टू 0 असतं. कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इक्वल्स टू 0 म्हणजे काय, या ठिकाणी एखाद्या ऑब्जेक्ट म्हणून समजा रेडियंट एनर्जी किंवा अमाऊंट ऑफ इन्सिडेंट झालेली आहे, तर या ऑब्जेक्ट मधून एनर्जी पासच होत नाही, एक तर ऍब्झॉर्ब होते, नाहीतर काय होते,
रिफ्लेक्ट होते. म्हणजे या ठिकाणी काय येईल, कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन प्लस कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन इक्वल्स टू 1 येतो. कारण टीआर ची व्हॅल्यू या ठिकाणी काय असते, 0 असते. अशा सबस्टन्सला काय म्हणायचं, अथर्मनस सबस्टन्स म्हणायचं. लक्षामध्ये. आणि या सबस्टन्सला आपण ओपॅक ऑब्जेक्ट पण म्हणतो. ओके, याच एक दुसरं नाव आहे ओपॅक ऑब्जेक्ट किंवा ओपॅक सबस्टन्सेस. ओके, लक्षामध्ये सर्वांच्या. ओके, आता याचं जे एक्झाम्पल आहे ते बघा काय काय आहे. वॉटर आहे, वॉटर मधून हीट पास होत नाही. आता तुम्हाला वाटत असेल की यार मग पाणी गरम कसं काय होते. बरोबर आहे, एक कॉमन सा प्रश्न है ये. फिर पानी भैया गर्म कैसे हो रहा है, हीट अगर पास नहीं हो रही है तो. यस, कॉमन लॉजिक है. यस, किसी को पता है इसका आंसर? आयरन है, देन उसके बाद कॉपर है. मोस्ट ऑफ सॉलिड जो, Copper, हाँ यस, मोस्ट ऑफ जो सॉलिड है ये moisture. अथर्मल है. एंड यहाँ पर क्या कौन सा आता है, मॉइस्ट ईयर आता है. यस, मॉइस्ट ईयर. ओके, लक्षामध्ये सर्वांच्या. यस, एनएशियल. यस, व्हेरी गुड. नमक भी आता है इसमें. ओके, Benzene. हा यस, या ठिकाणी बेन्झिन बनेल. गुड, व्हेरी गुड, एक्सेट्रा. तर मग या ठिकाणी बघा, वॉटर मधून हीट रेडियंट जी एनर्जी आहे ती पास होत नसते. लक्षामध्ये. आता जेव्हा पास होत नसते म्हणजे काय होतं, ती डेन्सिटीचा परिणाम चेंज होतो. त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की रेडियंट एनर्जी पास होल्या वॉटर मधून. तुम्हाला सांगू का, बरं सांग, बरं ठीक आहे. आता हा काही सीटला क्वेश्चन विचारला जाणार नाही, बट नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचा आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला क्लिअर करतोय. तुम्हाला माहिती आहे पाणी गरम कसं होतं, चला सांगतो या ठिकाणी. कारण मोस्ट ऑफ जणांना हे आन्सर माहिती नसेल, कारण थोडं लॉजिकल आहे आणि आपल्या बोर्डाच्या पुस्तकात किंवा एनसीआरटी जरी असेल यार, एवढं लॉजिकल कोणी सांगितलेलं नाहीये. ओके, बघा, गुगल करून बघा, युट्यूब करून बघा, काही बी करून बघा. समजा युट्यूबला आपणच आहे. ओके, तर काही बी करून बघा, याचा आन्सर तुम्हाला भेटणार नाही, भेटू शकते एखाद्या वेळेस कुठेतरी. हा, समजा या ठिकाणी बघा, तर एक आपण काय घेतलेलं आहे, एक पातेलं घेतलेलं आहे. या पातेल्यामध्ये आपण काय करत आहोत, आपण आंघोळीसाठी पाणी तापवत आहोत. तर या ठिकाणी बघा, हीट जे आपण लावतोय ती हीट इथंच राहते, इथून हीट वर पास होत नाही. बट काय होतं, पाणी कसं तापतं या ठिकाणी, तर याच्यामध्ये आपण H2O टाकलेलं, पाणी कसं तापतं, तर इथं जेव्हा आपण हीट देतो, हे जे वॉटरचे मॉलिक्यूल आहेत याची डेन्सिटी कमी होते, आणि याची डेन्सिटी कमी झाल्यामुळे हे मॉलिक्यूल्स वर जातात आणि इथले मॉलिक्यूल खाली येतात. हीटचं ट्रान्सफर होत नाहीये, बट वॉटर मॉलिक्यूलचं ट्रान्सफर होत आहे. त्याच्यामुळे आपल्याला वाटतंय की हीट ट्रान्सफर होत आहे, बट असं होत नाही. लक्षामध्ये. त्याच्यामुळे वॉटरला आपण काय म्हणतो, अथर्मनस सबस्टन्स म्हणतो. त्याच्यामुळे हीट पास होणार नाही. आलं लक्षामध्ये सर्वांच्या. जर लक्षात आलं असेल तर कमेंट मध्ये यस लिहा, नसेल तर नो लिहा. Yes, sir. यस, आलं लक्षामध्ये सर्वांच्या. ओके, हा पॉइंट तुम्हाला अगोदर माहित होता का? नाही सर. यस, गुड. Yes, sir. माहित. हा पॉइंट माहित होता, पण सचिन लक्ष द्या इकडं. H2O म्हणून हीट का पास होत नाही, मी प्रश्न असा विचारला होता. कन्सेप्ट तर माहित असणारच आहे. आता आपण न्यूटन बाबाला म्हणलं की न्यूटन बाबाने ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. ग्रॅव्हिटेशन तर पहिलं होतच, बट त्या फोर्सचं अमाऊंट किती होतं त्यांनी शोधून काढलं नाही. आपण त्याला असं म्हणू शकतो. ओके, चला ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा कन्सेप्ट बघणार आहोत. आता परफेक्ट रिफ्लेक्टर कशाला म्हणायचं आणि परफेक्ट त्याला म्हणतो आपण ऍब्झॉर्बर कशाला म्हणायचं, हे सर्वांना माहित आहे. जर समजा कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन इक्वल्स टू 1 असेल तर त्याला म्हणायचं परफेक्ट रिफ्लेक्टर, आणि कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इक्वल्स टू 1 असेल तर त्याला म्हणायचं परफेक्ट ऍब्झॉर्बर म्हणायचं. ओके, आता इथे सांगायची गरज नाहीये सर्वांना, बाकी सर्वांना या गोष्टी माहिती आहे. ओके, चला आता या ठिकाणी दुसरी गोष्ट येते मेन, म्हणजे समजा परफेक्ट ऍब्झॉर्बर जर असेल, बघा चला ठीक आहे, या ठिकाणी मी लिहून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक असतो परफेक्ट रिफ्लेक्टर. या डायग्रामला मी रफ करतो कारण की डायग्राम वरच्या कन्सेप्ट होती आणि नोट्स मध्ये या डायग्रामचं काही काम नाही. ओके, हा परफेक्ट रिफ्लेक्टर बघा काय असतो, जेव्हा R इक्वल्स टू 1 असतं, A इक्वल्स टू 0 असतो आणि कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इक्वल्स टू पण 0 असतो. ओके, तर याला म्हणायचं परफेक्ट रिफ्लेक्टर. त्याच्यानंतर याला म्हणायचं परफेक्ट ऍब्झॉर्बर. कशाला म्हणायचं, याला म्हणजे काय सचिनला म्हणायचं परफेक्ट ऍब्झॉर्बर. कशाला म्हणायचं, ज्या ठिकाणी कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन 1 असतो, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन 0 असतं आणि कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इक्वल्स टू 0 असतं. म्हणजे ऑल द इन्सिडेंट एनर्जी समजा ऍब्झॉर्ब होत असेल, याच्यामध्ये ऍब्झॉर्ब होत असेल या ऑब्जेक्ट मध्ये, त्याला म्हणायचं परफेक्ट ऍब्झॉर्बर. आणि परफेक्ट ऍब्झॉर्बरलाच एक दुसरं नाव आहे. यस, काय नाव आहे, आता हे पण तुम्हाला माहित आहे, बट याचं हेच आन्सर आहे म्हणून तुम्हाला माहित. हा यस,
Ram? Black body, perfect black body. Yes, correct. परफेक्ट एब्जॉर्बर को हम क्या बोल सकते हैं? परफेक्ट ब्लॅक बॉडी. Perfect black body. यस. तर आता आपल्याला शिकायचंय ब्लॅक बॉडी कन्सेप्ट. आलं लक्षामध्ये? इथपर्यंतच्या सर्व गोष्टी सर्वांना समजलेल्या आहेतच. ओके. हा, चला आता परफेक्ट ब्लॅक बॉडी आपण शिकणार आहोत. तर टायटल या ठिकाणी पेन चेंज करतो मी. आपला ब्लॅक वाला कुठे गेला? या ठिकाणी ब्लॅक वाला. चला रेड घेतो. परफेक्ट ब्लॅक बॉडी. तर परफेक्ट ब्लॅक बॉडी कशाला म्हणायचं आपल्या लक्षात आलेलं आहे की ज्या बॉडीमध्ये ऑल द रेडियंट एनर्जी समजा जर ऍब्झॉर्ब होत असेल तर अशा ऑब्जेक्टला काय म्हणायचं? परफेक्ट ब्लॅक बॉडी. आणि परफेक्ट ब्लॅक बॉडी ब्लॅकच कलरची असावं असं नाही की कोणत्या पण कलरची असू शकते. बट मोस्ट ऑफ ब्लॅक कलरचे जे ऑब्जेक्ट असतात ते रेडियंट एनर्जी ऍब्झॉर्ब करतात, त्याच्यामुळे आपण त्याला ब्लॅक बॉडी नाव दिलेलं आहे. याचं एक्झाम्पल घ्यायचं गेलं तर आपलं प्लॅटिनम ब्लॅक आहे, त्याच्यानंतर कोल ब्लॅक आहे. So these are the perfect black bodies. They absorb near about 97% incident energy they will absorb. Okay, तर याचं एक्झाम्पल घ्यायचं गेलं तर प्लॅटिनम ब्लॅक आहे, प्लॅटिनम ब्लॅक आणि त्याच्यानंतर काय आहे? ठीक आहे, प्लॅटिनम ब्लॅक घ्या एक एक्झाम्पल. तर परफेक्ट ब्लॅक बॉडीची डेफिनेशन काय आहे? अ बॉडी विच ऍब्झॉर्ब द एंटायर रेडियंट एनर्जी इन्सिडेंट ऑन इट. म्हणजे ज्या ऑब्जेक्टवर जेवढी एनर्जी पडलेली आहे तेवढी एनर्जी जर तो ऑब्झर्व करत असेल, म्हणजे कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन 1 असेल तर त्याला आपण म्हणलं परफेक्ट ऍब्झॉर्बर. आणि जो परफेक्ट ऍब्झॉर्बर असतो त्यालाच आपण म्हणलं परफेक्ट ब्लॅक बॉडी म्हणलं. ओके, लक्षामध्ये सर्वांच्या? बघा या ठिकाणी कोणती 100% असे ब्लॅक बॉडी नाहीये, बट आपण नियर अबाउट आता 99% ब्लॅक बॉडी अचीव्ह केलेली आहे. जर समजा नॅचरल उदाहरण घ्यायचं गेलं तर प्लॅटिनम ब्लॅक एक असतो. प्लॅटिनमचं एक मटेरियल असतं ब्लॅक कलरचं. त्याच्यानंतर कार्बन ब्लॅक पण आहे. ओके, जे आपला कोल असतो, कोलचा पण एक पार्ट आहे, तर तो पण 97% एनर्जी ऍब्झॉर्ब करत असतो. राईट. तर आता या ठिकाणी फेरिस नावाचा एक सायंटिस्ट होता, तर त्यांनी जवळपास 99% परफेक्ट ब्लॅक बॉडी बनवण्याचा प्रयत्न केलाय, बट 100% कोणतीही अशी ब्लॅक बॉडी नाहीये. आलं लक्षामध्ये? ओके. आणि दुसरा एक पॉईंट सांगायचा या ठिकाणी मला, जर समजा आपण या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट घेतले, एकाला तुम्ही सिल्वर पॉलिश केलं आणि दुसऱ्याला आपण ब्लॅक पॉलिश केलं, तर काय होतं या ठिकाणी? सिल्वर पॉलिश ज्याला केलेलं आहे, या ठिकाणी समजा सिल्वर पॉलिश केलं मी आणि या ठिकाणी ब्लॅक पॉलिश केलेलं आहे. ओके, हा. तर सिल्वर पॉलिश केलेल्या ऑब्जेक्ट मध्ये मोस्ट ऑफ लाईट काय झालेली आहे? रिफ्लेक्ट झालेली आहे. मोस्ट ऑफ लाईट काय झालेली आहे? रिफ्लेक्ट झालेली आहे. आणि या ऑब्जेक्ट मध्ये मोस्ट ऑफ लाईट काय झालेली आहे? यस, ऍब्झॉर्ब झालेली आहे. यस. तर त्याच्यामुळे आपण काय करतो, जे थर्मोस जे हे असतात आपले बॉटल्या वगैरे असतात, आपण चायसाठी वापरतो, त्याच्यानंतर आणखीन पाणी पिण्यासाठी वापरतो थर्मोसच्या बाटल्या, बरोबर? त्याच्यामधून काय असतं? सिल्वर पॉलिश दिलेलं असतं त्याच्यामध्ये, कारण की मोस्ट ऑफ जी रेडियंट एनर्जी रिफ्लेक्ट हवी, त्याच्यामुळे टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपण काय करतो या ठिकाणी? सिल्वर कलर पॉलिश करतो. आणि जे आपले स्वयंपाकाचे भांडे असतात, कुकिंगचे जे युटेन्सिल असतात, आपण युटेन्सिल म्हणतो भांड्याला. ओके, भांडे बर्तन तुम्ही त्याला म्हणू शकता. युटेन्साइल जे असतात तर ते मोस्ट ऑफ ब्लॅक कलरचे असतात, ती ट्रान्समिट व्हावी, त्याच्यामुळे मोस्ट ऑफ कलर या युटेन्साइलचा काय असतो? ब्लॅक असतो. लक्षामध्ये? आणि थर्मोसचा काय असतो? सिल्वर असतो. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचे फेरिस ब्लॅक बॉडी. आता मी एवढा थेरॉटिकल पार्ट तुम्हाला डीप मध्ये का सांगत आहे? कारण की मोस्ट ऑफ थेरॉटिकल एमसीक्यू येतात, न्यूमरिकल पण येतात. जर तुम्हाला थेरॉटिकल कन्सेप्ट माहित असेल तर न्यूमरिकल तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. ओके, आणि इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, याच्यावर म्हणजे एमसीक्यू वगैरे विचारले जाण्याची शक्यता आहे. ओके, चला या ठिकाणी बघा, आता आपल्याला बघायचं फेरिस ब्लॅक बॉडी. फेरिस ब्लॅक बॉडी सर्वांना माहित आहे डायग्राम, तर या ठिकाणी मी डायग्राम ड्रॉ करतो फास्ट मध्ये. ओके, सर्वांना आठवतंय फेरिस ब्लॅक बॉडी? अरे यार, 1 मिनिट. ओके, 1 मिनिट, पेन चेंज करतो इथं, पेन कलर. ओके, चला सर्वांना समजायला ना, बोर तर होत नाही ना? फेरिस ब्लॅक बॉडी.
फेरिस ब्लॅक बॉडी काय असतो? यस, काय असतं? एक डबल लेयर्ड हॉलोस्फिअर असतो. या ठिकाणी बघा, मी त्याची डायग्राम ड्रॉ करतो. एक असा डबल लेयर्ड हॉलोस्फिअर असतो. याच्यामध्ये एक आपण इथं कोनिकल प्रोजेक्शन दिलेलं असतं आणि इथून जेव्हा इन्सिडेंट रेडियंट एनर्जी या ठिकाणी इन्सिडेंट होते तेव्हा या ठिकाणी या छोट्या होलला आपण काय म्हणू? अपेर्चर म्हणूया. या छोट्या होलला आपण काय म्हणतो? अपेर्चर म्हणतो. अरे झोपले काय सगळे? No, sir. नाही सर. ओके, तर हे कोनिकल प्रोजेक्शन. ओके, त्याच्यानंतर आपण आउटर सरफेसला आपण सिल्वर पॉलिश केलेला आहे, सर्वांना माहित आहे. आता पॉलिश करतो का नाही आपण? का विसरून गेले? त्याच्यानंतर मधला जो लेयर आहे Lamp black. यस, त्याला आपण काय केलेलं आहे? लॅम्प ब्लॅक ने आपण काय केलं? त्याला आपण कोटिंग केलेलं आहे. यस. त्याच्यानंतर या ठिकाणी मध्ये एक इव्हॅक्युएटेड पूर्ण असतं, पूर्ण एक इव्हॅक्युएटेड चेंबर असतो. ओके, तर या ठिकाणी काय होतं बघा, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं आणि इंटरनल रिफ्लेक्शनच्या माध्यमातून समजा या ठिकाणी बघा एक कोनिकल प्रोजेक्शन असतं, जेणेकरून 90 डिग्रीज न जेव्हा रेज इन्सिडेंट होतील तेव्हा डायरेक्टली अपोजिट जाऊ नये म्हणून या ठिकाणी एक अँगल बनवला असतो. इथून रेज इथं इन्सिडेंट होतो, इथं 97% एनर्जी ऍब्झॉर्ब होते, इथून काय होते? एनर्जी रिफ्लेक्ट होते. इकडे रिफ्लेक्ट झाली, इथं 97% ऍब्झॉर्ब होते, इथून रिफ्लेक्ट 97%, याच्या 97%, उरलेले 3% च्या 97%, असं करत करत सगळी एनर्जी, मोस्ट ऑफ 99% एनर्जी याच्यामध्ये काय होते? ऍब्झॉर्ब होते. त्याच्यामुळे आपण फेरिस ब्लॅक बॉडीला आपण परफेक्ट ब्लॅक बॉडीज म्हणलेलं आहे. ओके, लक्षामध्ये हा पार्ट. त्याच्यानंतर पुढचा आपला जो पार्ट आहे तो आहे इमिशन ऑफ द हीट रेडिएशन. कोणता पार्ट आहे? इमिशन ऑफ द हीट रेडिएशन. आता हीट रेडिएशनचा आपण आता अभ्यास करणार आहोत. ओके, म्हणजे त्याचं इमिशन कसं होतं, काही नाही. तर बघा टायटल या ठिकाणी पेन चेंज करतो. कहाँ गया पेन? ये ब्लू वाला ले लूं, ब्लैक ले लूं? चलो ब्लैक बॉडी हो गया तो ब्लैक लेता हूं. तर या ठिकाणी काय? इमिशन ऑफ द हीट रेडिएशन. इमिशन ऑफ हीट रेडिएशन. आता याच्यामध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे इमिशन ऑफ द हीट रेडिएशन मध्ये? बघा बरं, आता काय केलं 1792 ला एक सायंटिस्ट होता पायरी प्रिगोस्ट. तर त्यांनी त्याची थेरी मांडली, थेरी ऑफ द एक्सचेंज ऑफ हीट त्याला आपण म्हणतो. ओके, आता सायंटिस्ट वगैरे नाव लिहून देत नाही. तर त्याने त्याच्या थेरीमध्ये काय सांगितलं बघा, एखादा ऑब्जेक्ट जर समजा एनर्जी इमिट करत असेल, समजा कोणताही ऑब्जेक्ट घेऊया, एक स्पेरिकल ऑब्जेक्ट घ्या या ठिकाणी. ओके, एक स्पेरिकल ऑब्जेक्ट घ्या. जर समजा तो रेडियंट एनर्जी किंवा एनर्जी इमिट करत असेल तर इमिट करण्याची त्याची जी क्षमता आहे, म्हणजे इमिट करण्याची त्याची जी पॉवर आहे ती कशावर डिपेंड असते? त्यांनी सांगितलं त्या सरफेसच्या नेचरवर डिपेंड असते. रफ सरफेस आहे, पॉली सरफेस आहे, त्याच्यानंतर सॉलिड आहे, लिक्विड आहे, गॅस आहे, कोणता ऑब्जेक्ट आहे, कोणता सरफेस आहे, त्या सरफेसचं नेचर काय आहे त्याच्यावर डिपेंड होतं. त्याच्यानंतर एरिया, सरफेसचा एरिया किती मोठा आहे, जेवढा जास्त एरिया मोठा असेल तेवढी जास्त इमिट करण्याची पॉवर असते. आणि त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर किती असतं. ओके, या सर्व गोष्टीवर डिपेंड असतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, तर हा पॉइंट आपण पुढे पण लिहून घेणार आहोत इमिसिव्ह पॉवर मध्ये, म्हणजे तुमच्या लक्षात येईल तेव्हा हा पॉइंट. ओके, आणि त्यांनी दुसरी एक गोष्ट काय सांगितली, जेव्हा समजा टेम्परेचर लेस दॅन 800 असतं बघा, म्हणजे इमिशन जे असतं, इमिसिव्ह पॉवर जे असतं ते कशावर डिपेंड असतं? एरियावर डिपेंड असतं. आता मी सांगितलं एरियावर डिपेंड असतं. त्याच्यानंतर नेचर ऑफ सरफेसवर डिपेंड असतं आणि त्याच्यानंतर कशावर डिपेंड असतं? त्याच्यानंतर टेम्परेचरवर डिपेंड असतं. ओके, लक्षामध्ये हा पार्ट आपण पुढे पण बघणार आहोत इमिसिव्ह पॉवर किंवा रेडियंट पॉवर मध्ये. त्याच्यामुळे इथे लिहून देत नाही मी, पुढे आपण बघणार आहोत. जर समजा आता हे फक्त थेरोटिकल पार्ट आहे, फक्त लक्षात असू द्या, या ठिकाणी लिहितो. जर समजा टेम्परेचर लेस दॅन 800 असेल, लेस दॅन 800 डिग्री सेल्सिअस असेल, तर थर्मल रेडिएशन corresponds to the wavelength longer than those of the visible light and hence we don't see them. जर समजा एखाद्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर 800 डिग्री सेल्सिअस असेल तर तो रेडिएट एनर्जी इमिट तर करतोच, बट हे जे रेडिएशन्स आहेत ते बियॉन्ड द विजिबल लाईट आहे. त्याची जी वेवलेंथ आहे ती लॉंगर आहे. याची वेवलेंथ काय आहे? लॅम्बडा काय आहे? लॉंगर आहे. आणि वेवलेंथ जर समजा लॉंगर असेल, विजिबल लाईटची वेवलेंथ नसेल, तर त्या ठिकाणी आपल्याला लाईट दिसते का? म्हणजे रेडियंट एखादी ऑब्जेक्ट थर्मल रेडिएशन इमिट करतोय ती आपल्या डोळ्यात दिसणार नाही, कारण की ती जी वेवलेंथ आहे ती विजिबल लाईटची नाहीये. ओके,
तर हा पार्ट लक्षात आला. तर जर समजा टी इज लेस दॅन 800 जर असेल तर मोस्ट ऑफ रेडियंट एनर्जी इज काय असते बियॉन्ड विजिबल लाईट किंवा मोस्ट ऑफ या ठिकाणी रेडियंट एनर्जी वेवलेंथ करू शकता. मोस्ट ऑफ रेडियंट एनर्जी आणि त्याच्यानंतर त्याची वेवलेंथ करा एनर्जी इन ब्रॅकेट आपण लॅम्बडा घेऊया या ठिकाणी. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे या ठिकाणी खाली घेतो जे लॅम्बडा असतं ना, लॅम्बडा काय असते या ठिकाणी म्हणजे वेवलेंथ काय असते लॉंगर असते, नॉट या ठिकाणी विजिबल असते, विजिबल नसते. त्याच्यामुळे या ठिकाणी एखादा ऑब्जेक्ट रेडियंट एनर्जी इमिट करतोय हे आपल्याला दिसत नाहीये. आलं लक्षामध्ये? अरे आलं का नाही लक्षामध्ये? एखादा ऑब्जेक्ट आहे समजा तर आपण गरम केलं, आपल्याला वाटतं का दुरून जर बघितलं तर तो ऑब्जेक्ट रेडियंट एनर्जी इमिट करत आहे आपल्याला वाटेल का? नाही. जर समजा टेम्परेचर जर इक्वल टू 100 डिग्री सेल्सिअस असेल, 800 सॉरी सर ऍट टेम्परेचर टी इक्वल टू समजा 800 डिग्री सेल्सिअस असेल तर तो ऑब्जेक्ट रेड कलरचा बनतो. तो ऑब्जेक्ट काय बनतो? रेड कलरचा बनतो आणि आपण डोळ्यांनी बघू शकतो की हा यार हा जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट रेडियंट एनर्जी इमिट करत आहे. कारण की त्या ठिकाणी जी वेवलेंथ असते ती कोणती असते? विजिबल वेवलेंथ असते लाईटची. ओके, विजिबल रेंज सर्वांना माहित आहे, आपण 11वी मध्ये शिकलं होतं. ओके, सचिन लक्षात आलंय? राजवर्धन, राम, ओके. चला त्याच्यानंतर समजा या ठिकाणी टेम्परेचर जर समजा 3000 डिग्री सेल्सिअस असेल तर त्या ठिकाणी जो फिलामेंटचा जो कलर असतो तो कोणता असतो? या ठिकाणी व्हाईट कलर बनतो, या ठिकाणी रेड कलर बनतो ऑब्जेक्टचा, या ठिकाणी व्हाईट कलर बनतो आणि या ठिकाणी पण जी वेवलेंथ असते ती मोस्ट ऑफ विजिबल असते. जर तुम्ही समजा बल्बमध्ये टंगस्टन तुम्ही कॉईल बघितली असेल, तिचा जो कलर असतो कोणता असतो? यस, एकदम व्हाईट कलर असतो, व्हाईट डॉर्क कलर आपण त्याला म्हणतो. कोणता? व्हाईट डॉर्क कलर म्हणतो. लक्षामध्ये? ओके, काही थेरॉटिकल पार्ट होता, फक्त असं असतं, अशा 12 बांगड्या असतात किंवा अशी 13 बांगड्या असते असं तुम्ही एवढं लक्षात ठेवा. ओके, बाकी एमसीक्यू मध्ये आपण पूर्णपणे डिटेल मध्ये बघणारच आहोत. लक्षामध्ये? ओके, आता त्याच्यानंतर आपला जो पुढचा पार्ट आहे तो आहे बघा इमिसिव्ह पॉवर ऑर द रेडियंट पॉवर. ओके, या ठिकाणी पेन चेंज करून घेतो, ग्रीन कलरचा पेन घेतो. या ठिकाणी टायटल देतोय मी इमिसिव्ह पॉवर. बघा इमिसिव्ह पॉवर किंवा यालाच आपण काय म्हणायचं रेडियंट पॉवर. रेडियंट पॉवर आताच तुम्हाला सांगितले कोणता सायंटिस्ट होता? पायरी प्रिवोस्ट नाव सायंटिस्ट होता. त्याने त्याची कोणती थेरी मांडली? थेरी ऑफ एक्सचेंज ऑफ द हीट. त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं जी इमिसिव्ह पॉवर असते समजा आर इक्वल्स टू, ती कशावर डिपेंड असते? अमाऊंट ऑफ एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. आता ही सायंटिस्टने सांगितलं नाहीये, या सायंटिस्टने दुसऱ्या सायंटिस्टने सांगितले, पण त्यांनी काय सांगितलं होतं? एखादा ऑब्जेक्ट जर रेडियंट एनर्जी इमिट करत असेल तर त्याची रेडियंट पॉवर किंवा इमिट करण्याची पॉवर कशावर डिपेंड असते? त्यांनी सांगितलं होतं एरियावर डिपेंड असतं, त्याच्यानंतर टेम्परेचरवर डिपेंड असतं आणि त्याच्यानंतर नेचर ऑफ सरफेसवर डिपेंड असतं. या ठिकाणी काय असतं? इमिसिव्ह पॉवरला आपण आर ने इंडिकेट करतो, आर इक्वल्स टू क्यू अपॉन एटी. तर या ठिकाणी मी लिहितोय वेअर आर काय असतं रे? आर असतं बघा इमिसिव्ह पॉवर. आर काय असतं? इमिसिव्ह पॉवर. एक मिनिट, इमिसिव्ह पॉवर. त्याच्यानंतर ए काय असतं? सॉरी क्यू काय असतं? क्यू असतं अमाऊंट ऑफ एनर्जी इमिटेड. काय असतं क्यू? त्या ऑब्जेक्टनी अमाऊंट ऑफ एनर्जी किती इमिट केलेली आहे म्हणजे अमाऊंट ऑफ एनर्जी इमिटेड येईल. त्याच्यानंतर ए सर्वांना माहित आहे, ए काय असतो आणि स्मॉल टी काय असतं सर्वांना माहिती आहे. ए असतो एरिया ऑफ द सरफेस आणि टी असतो टाइम, तो किती टाइम साठी एनर्जी इमिट करत आहे. लक्षामध्ये? आता याचं जर समजा मी तुम्हाला एसआय युनिट विचारलं तर याचं एसआय युनिट काय येईल रे? एमसी पॉवरचं कॅपिटल आर न आपण त्याला इंडिकेट करतो. याचं एसआय युनिट काय येईल? एसआय युनिट ऑफ आर. यस, जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड. सेकंद. जूल पर सेकंद आपण काय म्हणतो? वॅट म्हणतो. वॅट मीटर स्क्वेअर. यस, तर काय येईल मग याचं युनिट? वॅट मीटर स्क्वेअर. ओके, याचं समजा डायमेन्शन विचारलं तर याचं डायमेन्शन काय येईल? L0 T minus 3.
-3. Yes. आता हे जे डायमेन्शन आहे मला माहित आहे सर्वांच्या लक्षात राहणार नाही, बट याचं डायमेन्शन कसं फाइंड आउट करायचं, तर बघा मेन आपलं जे युनिट आहे ते आहे जूल पर मीटर स्क्वेअर सेकंद आहे. याचं सांगू का कसं फाइंड आउट केलं डायमेन्शन? काय गरज नाही याची, तुम्ही फाइंड आउट करू शकता का याचा? हा जर सांगा मला तर सांगतो. ओके आपल्याला ओके ओके ठीक आहे, लक्ष द्या इकडं. बघा या ठिकाणी याचं डायमेन्शन कसं फाइंड आउट केलं. आता युनिटला लक्ष द्या इकडे. युनिट जूल पर मीटर स्क्वेअर आहे. जूल म्हणजे काय असतं? वर्क असतं, सर्वांना माहित आहे. म्हणजे वर्क म्हणजे काय असतं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतं. ओके आता मेन युनिट दिले तुम्ही बघा, जूल पर मीटर स्क्वेअर सेकंद, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन हे काय येतं नंतर मीटर स्क्वेअर पर सेकंद येतं. आता हे सेकंद कॅन्सल करू नका, तर हे फोर्स इंटू काय असतं? हे डिस्प्लेसमेंट असतं आणि हे खालचं सेकंद आहे. तर फोर्सला तुम्ही मास इंटू ऍक्सेलरेशन लिहा, त्याच्यानंतर हे डिस्प्लेसमेंट लिहा अपॉन हे मीटर स्क्वेअर लिहा आणि हे सेकंद लिहा. याला जर तुम्ही फाइंड आउट केलं सगळ्यांना तर एमएम या ठिकाणी कॅन्सल करू नका. आपल्याकडे टाइम कमी आहे, पुढच्या लेक्चरमध्ये आपण याचं डायमेन्शन फाइंड आउट करून घेऊया. ओके चला, एक 5 मिनिटानंतर लगेच जॉईन व्हा, 5 मिनिटानंतर. ओके मीटिंग लाईन करतोय.